आणि वित्त विभागाचे परिपत्रक 18 मार्च 2017 ते पण देतो मी तुम्हाला PDF मध्ये. केवळ अनुदान व्यपगत होऊ नये म्हणून सो केलं आणि खरेदीच्या प्रस्तावांना या 15 फेब्रुवारीला यांनी सांगितलं या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असं क्लिअर कट या ठिकाणी म्हणलंय. असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतानाही उपसचिव संतोष कराड यांनी शासनाचे पत्र क्रमांक 20-22-39 भाग 1 4 16 मार्च 2024 रोजीच्या पत्रानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार, म्हणजे मुख्यमंत्र्यांची सुद्धा 12 मार्चला इकडे GR काढलं की 16ला लगेच जाऊन गडबडीमध्ये सही घेतली. ऍक्च्युअल मुख्यचा पुरावा माझ्याकडे आहे 16 मार्च 2024चा, हे सुद्धा PDF द्वारे तुम्हाला देतो. याच्यामध्ये असलं काहीही करण्याच्या पूर्वी माननीय CS यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्या कमिटीने CS चीफ सेक्रेटरी यांच्या मान्यतेशिवाय मुख्यमंत्र्यांकडे ही फाईलच जाऊ शकत नाही. गडबडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे फाईल नेली आणि त्यांची सही घेऊन संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो DAP आणि गोगलवाईचा प्रादुर्भाव सदरच्या निविष्ठांसाठी निधी महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ MAIDC आणि तत्सम संस्थांना अग्रिम स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अग्रिम मोबिलाइज ऍडव्हान्स देण्याचा आणि बाब क्रमांक मी दिले ना आता तुमच्याकडे 3 हे तुमच्याकडे दिलेले आहे. वरील एक निविष्ठा घटकांच्या पुरवठ्यासाठी 12 सप्टेंबर 2017 शासन निर्णयाने इतर कीटकनाशके, सूक्ष्म सिंचनाची साधने, सिंचनाची निविष्ठांचा पुरवठा करावयाच्या ऐवजी अनुदानाची रक्कम बँक खात्यात रोख जमा करण्याचा शासन निर्णयातील तरतुदी सूट देण्यात येत आहे अशी ऑर्डर त्या ठिकाणी काढली. आता पुरावा क्रमांक 4 हा सुद्धा मी आपल्याकडे देतो. याच्यामध्ये काय म्हणलंय की 14 फेब्रुवारी 2024च्या खरेदीबाबतच्या तरतुदीस सूट देण्यात येत आहे, परंतु नियोजन विभागाच्या 12/4/2018 नुसार DBT मधून सूट मिळवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करून, जर सूट द्यायची असेल स्थापन करून त्यांच्या निर्देशानुसार DBT मधून सूट मिळवण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांची परवानगी आवश्यक असताना देखील अशा प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. माननीय